मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज दामिनीचा अर्जुनला घोळात घेण्याचा डाव हा पूर्णपणे फसणार आहे. तर अर्जुन सायली दामिनीकडे आता डिनरसाठी आलेले असतात, कारण दामिनीनेच त्यांना इन्व्हाइट केलेलं असतं. बोलता बोलता ती लगेचच केसचा विषय काढते. अर्जुन सायलीला समजतं की हिला केसबद्दलच बोलायचंय आणि काही महत्त्वाचं जाणून घ्यायचंय. मग दामिनी म्हणते, अर्जुन, आपलं प्रोफेशन असं आहे ना वकिलाचं, की आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. त्यावेळी अर्जुन स्पष्टपणे म्हणतो की या डीलमध्ये ना फक्त तुमचा फायदा आहे, माझा नाही. असं म्हटल्याबरोबरच आता दामिनीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. आणि मी तुम्हाला अगोदरच म्हणालो होतो की कायद्याच्या बाहेर मी कोणतंही काम करत नाही, सो मला अशा डील कधी करावाच लागत नाही. त्यावेळी दामिनी आता गप्प राहते आणि त्यानंतर अर्जुनला म्हणते, अर्जुन, कसं आहे ना, तुझ्या अशिलाने म्हणजे कुणी मधुभाऊंनी जामिनाची मुख्य अट म्हणजे हजेरी ही चुकवलेली आहे. हे कायद्याच्या विरोधात नाही आहे का? त्यावेळी अर्जुन हसतो आणि म्हणतो, मी मगाशीच म्हणालो होतो, जास्त गोड हे हेल्थसाठी अजिबात चांगलं नाही आहे. आता बघा ना, तुम्हाला एक गुलाबजामुनसुद्धा झेपणार नाही. तुमचा मेंदू हा पूर्णपणे बंद पडलाय. आणि तुमचं बरोबर आहे, मधुभाऊंनी 7 दिवस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजेरीसुद्धा दिली नाही, कारण तशी कोर्टाकडनं परमिशन मी अगोदरच घेतली होती की मधुभाऊंच्या जीवाला धोका असल्यामुळे काही दिवस ते सही करायला येणार नाही, अशी परमिशन होती माझ्याकडे. असं म्हणून आता अर्जुन एकच धमाका उडून देतो. दामिनी आश्चर्याने अर्जुनकडे पाहत राहते, कारण तिला अर्जुनच्या हुशारीचा अंदाज येतो. पुढे अर्जुन म्हणतो, सायली, फाईल दे. मग सायली लगेचच पर्समधून आपली फाईल काढते. सायली लगेचच आता दामिनीकडे ती फाईल देते. दामिनी आता एकन एक पान चाळू लागते, त्यामध्ये पाहू लागते आणि लगेचच आपला चष्मा उतरवते. अर्जुन दामिनीजवळ जाऊन उभा राहतो आणि तिच्याकडे पाहून आता गालातच हसतो, कारण दामिनीचा पूर्ण डाव अर्जुनने उधळून लावलेला असतो. आता तो सांगतो, ही परमिशनची कॉपी आहे आणि कोर्टाला सांगितल्याप्रमाणे मधुभाऊ तिथे होते, त्याचबरोबर त्याचे CCTV फुटेजचे डिटेल्स आणि ज्या माणसांसोबत त्या घरात राहत होते त्या सर्व माणसांचं स्टेटमेंटसुद्धा यामध्ये मी मेन्शन केले. हे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. असं म्हणून अर्जुन दामिनीची आता बोलतीच बंद करतो. तेव्हा अर्जुन विचारतो, तुमच्याकडे काय आहे? तेव्हा सायली म्हणते, काहीच नाही. प्रियाचे जे रिपोर्ट हवे होते ना यांना, ते सुद्धा नाही आहेत आता यांच्या हातात. पण मला एक कळत नाही, तुम्हाला ते सायकोलॉजिस्टचे रिपोर्ट कशाला हवे आहेत प्रियाचे? तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स तर असलाच पाहिजे ना, की तुमची अशील प्रिया ही खरं बोलतीये म्हणून, की यावेळी तुम्हाला अगदी उलटा कॉन्फिडन्स आहे? असं म्हणून अर्जुन आता दामिनीलाच प्रश्न करतो. तेव्हा दामिनी आपले डोळेच बंद करून घेते, कारण मगाशी एवढी चुरूचुरू बोलणारी दामिनी आता एकदमच अर्जुनच्या या स्टेटमेंटमुळे, पुराव्यांमुळे गप्प बसलेली असते. त्यावेळी सायली म्हणते, प्रिया खोटं बोलतीये, हे त्या तज्ज्ञांना समजलं असेल, एवढी गोष्ट तर तुम्हाला कळतीये ना? मग त्यावेळी अर्जुनसुद्धा म्हणतो, त्यामुळे काय होऊ शकतं मिसेस सायली, यांची केस ना कोल्याप होऊ शकते, कारण प्रिया ही जी आय विटनेस आहे ना, तीच खोटं बोलली. त्यावेळी दामिनी हसते आणि उठूनच उभी राहत अर्जुनला म्हणते, रिलॅक्स अर्जुन, केस कोलॅब वगैरे हे जास्त स्वप्नरंजन जास्तच होतंय. चल, नको दाखवू रिपोर्ट, परंतु वकील म्हणून नाही तर मित्र म्हणून तरी सांग, काय लिहिलं आहे त्या रिपोर्टमध्ये? तेव्हा अर्जुन लगेचच विचारतो, आपण मित्र कधी झालो? आणि मित्र हा शब्द ना तुमच्या तोंडून सुद्धा शोभत नाहीये. त्यावेळी सायली आता जबरदस्त टोमणा मारून दामिनीला तिची लायकी दाखवते आणि सापाची उपमा देत म्हणते, कसं आहे ना दामिनी मॅडम, सापाबरोबर जर आपण मैत्री केली तर दंश करणारच आणि आपल्याला विषबाधा होणारच. हे न कळण्या इतपत आम्ही मूर्ख नाही आहोत. मग पुढे आता तो म्हणतो, या रिपोर्टमध्ये काय आहे ना ते तुम्हाला कळेलच, कोर्टामध्ये नक्कीच समजेल, ते सुद्धा उद्या. असं म्हणून अर्जुन दामिनीकडे नजर रोखून पाहतो. दामिनी सुद्धा अर्जुनकडे खूप वेळ आता पाहत राहते. त्यानंतर अर्जुन म्हणतो, आता आम्ही निघतो आणि थँक्यू फॉर लवली डिनर. आणि बरं झालं तुम्ही मला इथे बोलवलं, मला समजलं तरी ॲटलिस्ट की तुम्ही तुमच्या केसेस कशा इलिगल डील करता ते. आता येतो. असं म्हणून अर्जुन आणि सायली दोघेही जायला निघतात आणि मागे वळून पुन्हा एकदा दामिनीकडे पाहतात. तर दामिनी आता रागा वैतागानेच तेथे खाली बसते आणि आपलं असं डोकंच पकडून ठेवते, कारण तिने जो एवढा मोठा घाट घातलेला असतो जेवणाचा वगैरे, तर अर्जुनने एक घाससुद्धा खाल्लेला नसतो आणि या उलट दामिनीलाच तिच्या शब्दांमध्ये पकडवत तिचा प्लॅन पूर्णपणे फेल केलेला असतो. त्यावेळी सायली पुन्हा एकदा मागे येते आणि म्हणते, गुलाबजामुन खरंच खूप छान झालेत हा दामिनी मॅडम.
अहो आणखी एखादा घ्या ना, असं म्हणून ती दामिनीच्या ताटामध्ये गुलाबजामुन वाढते. तेव्हा सायली पुन्हा मागे आली याचा राग दामिनीला आता असतोच. म्हणूनच ती रागात सायलीकडे पाहते. त्यावेळी सायली म्हणते, घर तुमचंच आहे, परंतु आग्रह मी करतीये. मग पुढे सायली म्हणते, तुमचं हे डील फसल्यामुळे तुमचा मूड आता गेला असेल ना, मग त्यामुळे म्हणतीये की गुलाबजामुन खाल्ल्यानंतर कसं तुमचा मूड पुन्हा पूर्ववत होईल. आणि हो, उद्या जर गुलाबजामुन उरले ना तर कोर्टामध्ये नक्कीच घेऊन या, कारण कसं आहे ना, तिथे तुमचा मूड खराब होण्याची शक्यता जरा जास्तच आहे. असं म्हणून जबरदस्त टोमणा दामिनीला मारून आता तिचा डाव तिच्यावरच उलटवत अर्जुन सायलीने चांगलीच दामिनीची फजिती केलेली असते. मी एकदमच स्वतःला स्मार्ट समजणारी दामिनी आता एकदम बिल्ली मांजरीसारखी गप्प बसलेली असते. मग त्यावेळी सायली पुन्हा एकदा म्हणते, आता मी शेवटचं सांगतेय हा दामिनी मॅडम, आजपर्यंत तुम्ही एकही केस हरला नाहीत, कारण तुम्ही अर्जुन सुभेदाराच्या विरोधात कधीही केस लढलाच नाहीत. तेव्हा अर्जुन खूप कौतुकाने सायलीकडे पाहतो, कारण अर्जुनची पॉवर काय आहे ना हे सायली आता दामिनीला दाखवून देते. आणि अर्जुन नेहमी तुमच्या वरचढच असणार आहे हे सुद्धा दामिनीला सांगते. मग पुढे आता ती दामिनीला म्हणते, पहिली हार स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार राहा, कारण आता तुमचा सामना ना माझ्या नवऱ्याशी आहे. असं म्हणून सायली आणि अर्जुन हे दोघेही दामिनीकडे पाहून हसतात आणि लगेचच तेथून जायला निघतात. त्यावेळी आता दामिनी खूपच चिडते, कारण प्लॅन फेल झाल्यामुळे तिला काहीही सुचत नसतं. तिचं डोकं आता सनसन करत असतं आणि ती आता रागातच पाण्याचा ग्लास असतो ना तोच आता त्या डायनिंग टेबलवर असा टाकून देते आणि आपला संताप राग हा व्यक्त करते, कारण तिचं खरं रूप काय आहे ना हे आता अर्जुन समोर आलेलं असतं. दुसरीकडे प्रताप, कल्पना आणि पूर्णाजी हे तिघेही हॉलमध्ये बसलेले असतात. त्यावेळी पूर्णाजी अगदी लाडानेच म्हणतात, एवढ्याशा आईस्क्रीमने ना काहीच होत नाही, कारण माझी शुगरसुद्धा आता कमी झाली आहे ना. त्यावेळी कल्पना विचारते, हो का, असं आहे का, तुम्हाला अजून वाढवायची आहे का शुगर मग? त्यावेळी पूर्णाजी आता सासूचा हिसका दाखवत विचारतात, काय ग, मी तुझी सासू आहे की तू माझी सासू आहेस? अगं एवढंसं आईस्क्रीम मागितलं तर तेही देत नाही आहेस तू. त्यावेळी प्रताप हसतो आणि म्हणतो, अगं पूर्णाई, नुसती सासू नाही आहे ही, अगं छळकुटी सासू आहे ही. तेव्हा कल्पना हसतच विचारते, अहो काय म्हणताय तुम्ही? मग प्रताप म्हणतो, सॉरी, असं म्हणून तो कान पकडतो. त्यावेळी पूर्णाजी म्हणतात, अरे तू काय हसतोस, तुझ्या बायकोला समजव अगोदर. प्रताप म्हणतो, नाही हा, या बाबतीत मी तुझी काहीच मदत करू शकणार नाही. तेव्हा पूर्णाजी हसतात आणि म्हणतात, प्रताप तुझी सुद्धा तरी काय कमाल आहे ना, कळतच नाही. त्याच वेळी अर्जुन आणि सायली दोघेही तेथे येतात आणि सर्वांसमोर उभे राहतात. मग आता लगेचच प्रताप म्हणतो, अरे मला वाटलं होतं की तुम्ही घरी जेवायला येणार आहात म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही डॅड, क्लायंट डिनरसाठी गेलो होतो, पण तिथे गेल्यानंतर समजलं तो जरा स्वतःला शहाणाच समजतोय. मग दाखवलं त्याला की अर्जुन सुभेदार नक्की काय चीज आहे. त्यावेळी पूर्णाजी आणि कल्पना या दोघीही एकमेकींकडे पाहतच राहतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, चला आता. मग सायली म्हणते, हो थांबा ना, इथे सर्वजण बसले आहेत तर तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर जरा गप्पा मारा ना, आज मदर्स डे आहे म्हटल्यानंतर तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर 2-4 शब्द गोड बोलले तर काय हरकत आहे, आणि त्यांनाही मदर्स डे साजरा झाल्यासारखं सुद्धा वाटेल. मग अर्जुन त्या दोघींकडे पाहतच राहतो तर पूर्ण आजी आणि कल्पना या दोघीही अगदी छान प्रकारे गप्पा मारत असतात. मग अर्जुन म्हणतो, ऐका ना, अहो मी जर त्यांच्याबरोबर गप्पा मारायला गेलो ना तर त्या दोघीही लगेच उठून जातील, मग कसला मदर्स डे आणि कसलं काय. तेव्हा सायली म्हणते, हो नाही होणार असं, कारण पूर्णाजींना खेळवून ठेवण्यासाठी मी एक पदार्थ बनवलाय. तेव्हा अर्जुन विचारतो, कुठला पदार्थ? मग सायली म्हणते, कळेल हो, तुम्ही जा की पुढे अगोदर, त्यांच्याबरोबर गप्पा मारा जरा. असं म्हणून ती अगदी त्याला ढकलतेच. त्यावेळी अर्जुन आता पूर्णाजींच्या खुर्चीवरच तेथे जवळ जाऊन बसतो. मग पूर्णाजी त्याच्याकडे पाहतात आणि लगेचच त्याला इग्नोर करतात. मग अर्जुन तिच्याकडे पाहून आता हसत असतो. त्यावेळी सायली आता तिथून चाललेली असते. अर्जुन म्हणतो, या ना, तुम्ही सुद्धा बसा की जरा. तेव्हा आता सायली म्हणते, काय मी बसू? मग कल्पनाचा चेहरा लगेचच पडतो. त्यावेळी सायली मनात विचार करते की मदर्स डेला पूर्ण आजी आणि आईंचा मूड हा अगदी छान असायला हवा. मी जर इथे बसले ना तर त्या नाराज होतील, त्यामुळे ना मी इथे आता बसायलाच नको, असा मनात सायली विचार करते.
त्यावेळी सायली खोटं कारण सांगते की मला ना उद्यासाठी मटकी भिजवायची आहे, मी आलेच हा, असं म्हणून लगेचच सायली ही किचनमध्ये जाते. तिथे विमलसुद्धा काम करत असते. त्यानंतर आता अर्जुन लगेचच पूर्णाजींना विचारतो, काय काय जोक काय झाला? तुम्ही दोघी एवढ्या मस्तपैकी गप्पा मारत होतात, हसत होतात, झालं काय नक्की? मलाही सांगा ना तो जोक, म्हणजे मलाही हसायला येईल, असं अर्जुन पूर्णाजींना मस्का मारत म्हणतो. त्यावेळी पूर्णाजी काहीच बोलत नाही. त्या आपल्या गाल फुगवूनच तेथे बसतात आणि कल्पनासुद्धा. मग लगेचच प्रताप म्हणतो, अरे पूर्णाईंना ना तिथे आईस्क्रीम खायची होती पण मिळाली नाही ना म्हणून. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, गप्प बस हा प्रताप, आता नाही मिळणार म्हटल्यानंतर मी इथे आपली गप्प बसली आहे ना आता. त्यावेळी आता सायलीसुद्धा ते सगळं बोलणं ऐकते आणि आपली हसत असते. त्यानंतर आता कल्पना म्हणते, पूर्ण आई, अहो आईस्क्रीम आहे की नाही हे बघायला तुम्ही मगाशी फ्रीज उघडलं होतात बरोबर? माझं अगदी बारीक लक्ष आहे हां. म्हणून आता पूर्णाजी गुपचूप तेथे फ्रीजजवळ काय करत होत्या हे कल्पना सांगते. त्यामुळे सर्वजण पूर्णाजींवर हसतात. तर अर्जुन म्हणतो, आजी तू कमालच आहेस हां, असं म्हणून तो सुद्धा आजीची गंमत करतो. इकडे सायली आता किचनमध्ये असते आणि तिने घरच्या घरी आता सर्वांसाठी छान अशी कुल्फी बनवलेली असते आणि मग फ्रीजमधून काढत ती लगेचच विमलला दाखवते. तेव्हा विमल देखील आता खूपच खुश होते. इकडे आता अर्जुन पूर्णाजींबरोबर लगेचच हसत खेळत रमत गमत गप्पा मारू लागतो, कारण सायलीनेच त्याला जबरदस्तीने तिथे बसवलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, पूर्णाजी तुला आठवत असेल जेव्हा आम्ही लहानपणी आईस्क्रीम मागायचो तेव्हा तू आम्हाला ओरडायची बरोबर, आणि आता बघ ना अगदी कम्प्लिटली अपोजिट. तेव्हा प्रताप आता म्हणतो, अरे बघ ना अर्जुन, अरे आपली पूर्णाई तर काय लहान मुलांपेक्षाही लहान झाली आहे अगदी, आणि आपल्याला तिला ओरडावं लागतंय आता. त्यावेळी लगेचच पूर्णाजी म्हणतात, अरे प्रताप, म्हातारपण म्हणजे ना एक प्रकारचं दुसरं बालपणच असतं. तेव्हा कोण आहे सांगा बरं म्हातारं, असं अर्जुन पुन्हा कल्पनाला विचारतो. कल्पनासुद्धा अर्जुनबरोबर बोलत म्हणते की नाही माहीत बाबा. मग आता पूर्णाजींना लगेचच अर्जुन म्हणतो, अगं आजी तू या घरातील सर्वात लहान मुलगी आहेस. त्यावेळी सर्वजण हसतात. मग सायली आता तेथे येत म्हणते, हो अगदी बरोबर, आणि बालहट्ट हा पुरवायचाच असतो म्हणून पूर्णाजींसाठी घरी मी खास कुल्फी बनवली आहे. तेव्हा लगेचच आता प्रताप पाहतो आणि म्हणतो, काय आईस्क्रीम बनवलीस सायली तू? सायली म्हणते, हो. त्यावेळी अचानक तू आईस्क्रीम कुठून आणलंस ग, असं प्रताप विचारतो. तेव्हा सायली म्हणते, हो अचानक नाही बाबा, मी बाहेर जाताना ना आईस्क्रीम बनवूनच गेले होते. अहो उन्हाळा वाढलाय ना, आणि मला अगदी खात्री होतीच की पूर्णाजींना आईस्क्रीम खाण्याची इच्छाही होणारच. तेव्हा सर्वजण कौतुकाने सायलीकडे पाहतात. कल्पनालाही आश्चर्य वाटलेलं असतं, परंतु कल्पना आता जरा रागातच म्हणते, पण आईस्क्रीम बाधेल एवढंसुद्धा तुला कळत नाही का गं? तेव्हा सायली हसतच म्हणते, नाही आई, हे नाही बाधणार, कारण यात मी ड्रायफ्रूट्स घातले आहेत आणि मखानीसुद्धा आहेत, आणि वरनं अजिबातच साखर वापरलेली नाही आहे. गोडव्यापुरताना मी खजूर वापरलाय. आता तुम्ही खाऊन बघा ना, मला सुद्धा ही आईस्क्रीम ना खूप आवडेल. तेव्हा कल्पना एकदम गप्प राहते. अर्जुन आता लगेचच म्हणतो, पूर्ण आजी अगं घे की आईस्क्रीम, असं म्हणून तो आता पूर्ण आजी त्याचबरोबर कल्पना आणि प्रताप या तिघांनासुद्धा आईस्क्रीम देतो आणि स्वतःसुद्धा घेतो. मग आता कल्पना लगेचच म्हणते, आता आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत तर तन्वी आणि अश्विनलासुद्धा बोलूयात ना. तेव्हा अर्जुनचा चेहरा लगेचच पडतो. मग सायली आता डोळ्यांनी इशारा करून लगेचच अर्जुनला गप्प करते. तेव्हा प्रताप हसतच म्हणतो, हो बोलव की मग. त्यावेळी पूर्णाजी लगेचच म्हणतात, अश्विन ए तन्वी इकडे या बरं, असं म्हणून त्या आवाज देतात. मग आता ते दोघेही विचारतात, काय? तेव्हा जरा बाहेर या बरं, असं पूर्णाजी म्हणतात. मग ते दोघेही लगेचच बाहेर येतात. अर्जुनला अजिबातच हे आवडलेलं नसतं, पण सायली आता त्याला खुणावून गप्प करते. त्यावेळी ते दोघे आल्यानंतर सगळ्यांकडे पाहतच राहतात. तर प्रताप म्हणतो, या या होममेड आईस्क्रीम खायला या. तेव्हा अश्विन म्हणतो, अरे वा, आज आईस्क्रीमचा प्रोग्राम आहे की काय? प्रताप म्हणतो, हो. तेव्हा आम्ही यायच्या अगोदर तुम्ही खायलासुद्धा सुरुवात केली, असं तो विचारतो. त्यावेळी कल्पना म्हणते, अरे असं काय करताय? अरे तुमच्याशिवाय आम्हाला काही आईस्क्रीम पचणार आहे का? या या आता बसा, खुर्ची घ्या, असं कल्पना आता अश्विनला सांगते. अश्विन म्हणतो की ठीक आहे हां, असं म्हणून तो लगेचच खुर्ची घेतो आणि बसतो.
मात्र प्रिया ही जरा रागातच अर्जुनकडे पाहत असते आणि सायलीकडे सुद्धा, कारण घरातील सर्वजण एकत्र मिळून आता आईस्क्रीम खातायत, ते सुद्धा पूर्ण आजी, कल्पना आणि प्रताप बरोबर. हेच नेमकं आता प्रियाला खटकत असतं. त्यावेळी प्रियाच्या मनात आता हा विचार सुरू असतो की हे दोघे दामिनीकडून आल्यानंतर जरा जास्तच खुश दिसतायत. मग आता प्रियाचं जरा टेन्शनच वाढतं. ती म्हणते, इथे आईस्क्रीम खायला बसले ना तर उगीच माझ्या चेहऱ्यावर ते टेन्शन दिसेल आणि या दोघांच्या नजरेतून ते सुटणार नाही, त्यामुळे ना मी इथून सटकलेलंच बरं, असं प्रिया मनात विचार करते. तेव्हा अश्विन आता प्रियाला म्हणतो, अगं बस ना तिथे तन्वी तू. तेव्हा प्रिया म्हणते, नको अरे नको, माझ्या पोटात दुखतंय जरा. तेव्हा सर्वजण आश्चर्याने लगेचच तिच्याकडे पाहतात आणि पोटात कसं दुखतंय असं सर्वजण विचारतात. तेव्हा ती आता अश्विनला म्हणते, अश्विन आपलं साधंच पोटात दुखतंय, जरा बेसिक अपचन आहे ना, म्हणून लगेच तुम्हाला औषध देऊ नको, हां थोड्या वेळाने होईल ते व्यवस्थित. अर्जुनने प्रियाचं हे बोलणं ऐकल्यानंतर म्हणतो की पोटात एवढ्या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या आहेत म्हटल्यानंतर असं अपचन तर होणारच ना. हा प्रियाला ते बोलणं आता खूप झोंबतं आणि मग त्यानंतर रागातच ती त्याच्याकडे पाहते. तेव्हा अश्विन विचारतो, काही बोललास का अर्जुन तू? तेव्हा अर्जुनची नजर सायलीवर पडते आणि तो हसतो आणि म्हणतो, नाही हां नाही, आईस्क्रीम खूप टेस्टी आहे आणि हे टेस्टी आईस्क्रीम जास्त खाल्लं तर मला अपचन होईल ना, असं म्हणून तो सायलीकडे पाहून हसतो. प्रिया म्हणते, मग आईस्क्रीम खा आणि एन्जॉय कर हां. प्रिया आता तेथून गेल्यानंतर लगेचच सायली अश्विनला सुद्धा आता आईस्क्रीम देते. मग आता सायली सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तो निहाळत असते, पाहत असते की सर्वजण किती खुश आहेत. मग लगेचच अर्जुन म्हणतो, अरे वा, तुम्ही सगळ्यांसाठी आईस्क्रीम बनवलीत आणि तुम्ही स्वतःच नाही खाणार का? तेव्हा सायली म्हणते, नाही तुम्ही खा, मी नंतर खाईल. तेव्हा अर्जुन तिला हट्टच करतो आणि बसायला सांगतो. सायली सुद्धा आता लगेचच स्वतःसाठी आईस्क्रीम घेते. सर्वजण आता आईस्क्रीम खाऊ लागतात आणि सर्वांनाच ती खूप आवडते. सर्वांच्या चेहऱ्यावरील अगदी एक्सप्रेशनच बदलतात आणि खूप छान आहे आईस्क्रीम असं म्हणतात. पण आता कल्पना ही बोलून दाखवत नाही, तिला मात्र खूप ती आईस्क्रीम आवडलेली असते. तेव्हा पूर्णाजी ह्या म्हणतात की अरे वा, खूप मस्त, वेगळीच टेस्ट आहे, एकदम छान झाली आहे असं म्हणून त्या कौतुक करतात आणि एकदमच सायलीकडे पाहत गप्प राहतात. मग अर्जुनला देखील त्याचं आता अप्रूप वाटतं, कारण सायलीचं कौतुक अप्रत्यक्षरित्या का होईना आता पूर्णाजींनी केलेलं असतं. मग अर्जुन पूर्णाजींकडे पाहू लागतो. तेव्हा पूर्णाजी लगेचच म्हणतात, कोणतंही आईस्क्रीम पहिल्यांदा खाल्लं ना तर छानच वाटतं, तसं हे सुद्धा आहे, आपलं नॉर्मलच आहे. आणि तसं पण सकाळपासून मला ना आईस्क्रीम खाण्याची खूपच इच्छा झाली होती, त्यामुळे हे आईस्क्रीम ना अजूनच टेस्टी लागते, म्हणून आता त्या आईस्क्रीमवर ताव मारतात. तर सर्वजण पूर्णाजींकडे पाहून आता हसतात. तर पूर्णाजी आणि कल्पनाच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून आता सायलीलाही अगदी छानच वाटतं. त्यानंतर अर्जुन आता कौतुकानेच म्हणतो, बायको बाकीचं राहिलेलं आईस्क्रीम ना लपवून ठेव, नाहीतर पूर्णाजी ना कधी एकदा फ्रीजजवळ कुणी नसताना गुपचूप जाईल आणि आईस्क्रीमवर ताव मारेल. तेव्हा सर्वजण पुन्हा हसतात. तर पूर्णाजी म्हणतात, गधा कुठला. त्यावेळी अश्विन म्हणतो की पूर्णाजी, माझं आहे हा तुझ्यावर लक्ष, अजिबात गोड खायचं नाही जास्त, आणि यावर्षी आमरससुद्धा अगदी कमीच खायचा, समजलं. मग आता अश्विन स्वतः आईस्क्रीम खाऊ लागतो आणि म्हणतो, हे आईस्क्रीम मी टेस्ट केलं, यामध्ये ॲडिड शुगर नाही आहे, त्यामुळे चालेल तसं तुलासुद्धा. आणि पूर्णाजी, हे आईस्क्रीम ना मी तुझ्यासाठी अगदी ओके करतो, खा हां तू खा. तेव्हा त्या म्हणतात, थँक्यू रे बाबा, खूप खूप उपकार झाले तुझे. मग त्याच वेळी आता अश्विन पुन्हा एकदा त्या आईस्क्रीमचं कौतुक करत म्हणतो, अरे वा, ही आईस्क्रीम खरंच खूप कमाल झाली आहे हा, असं म्हणून तो हळूच सायलीकडे पाहतो आणि गप्प राहतो. तर सायलीला आता सर्वांच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून एक वेगळाच उत्साह येतो. वेळी सगळ्यांकडे पाहत सायली म्हणते, तुम्हा असं सगळ्यांना आनंदात हसताना पाहून आजचा दिवस सार्थकी झाल्यासारखं वाटतंय. तेव्हा आजचा दिवस असं पूर्णाजी विचारतात, आज काही सण वगैरे आहे का? त्यावेळी सायली म्हणते, आमच्यासाठी ना आज सणच आहे पूर्णाजी, कारण प्रत्येक आईचं आई पण साजरा करणारा दिवस. त्यावेळी सायली पुढे सांगू लागते, आज मदर्स डे आहे पूर्णाजी, तुम्हा दोघींनाही आमच्याकडून हॅप्पी मदर्स डे.
असं ती आता शुभेच्छा देत म्हणते, तर कल्पनाचा चेहरा लगेचच पडतो. अर्जुन सुद्धा पूर्ण आजी आणि कल्पना दोघींनाही हॅप्पी मदर्स डे असं म्हणतो. त्यावेळी अश्विन आता म्हणतो, अरे बापरे, मी तर विसरलोच होतो. तेव्हा प्रताप म्हणतो, हो ना, अरे मी सुद्धा तसं विसरलोच होतो. बरं झालं हा सायली, पण तू आठवण करून दिली. असं म्हणून प्रताप पुन्हा एकदा सायलीचं कौतुक करतो. तेव्हा अश्विन लगेचच उठतो आणि हॅप्पी मदर्स डे पूर्णाजी असं म्हणून पूर्णाजींचा आशीर्वाद घेत लगेच गळाभेटसुद्धा घेतो. तेव्हा पूर्णाजी आता आयुष्यमान भव असा आशीर्वाद आपल्या लाडक्या अश्विनला देतात. असं सगळ्यांना हसताना एकत्र पाहून सायलीसुद्धा खूपच खुश होते. त्यानंतर अश्विन कल्पनाजवळ जातो आणि तिचाही आशीर्वाद घेत आता तो म्हणतो, हॅप्पी मदर्स डे मम्मा. मग कल्पना सुखी राहा असा आशीर्वाद त्याला देते. तर अर्जुन कौतुकाने त्या दोघांकडे पाहतच राहतो. तर अश्विन पुन्हा एकदा आपल्या जागेवर येऊन बसतो. तेव्हा अर्जुन आता लगेचच सायलीला इशारा करतो आणि पूर्णाजींजवळ जाऊन उभा राहतो. म्हणतो की तुम्ही दोघींनी ना आमच्यासाठी खूप काही केलंय, पण आमच्याकडून हे कधीच सांगितलं जात नाही की आम्ही किती ग्रेटफुल आहोत ते. पण आज मदर्स डे आहे ना, सो मी आजच्या दिवसाचा चान्स घेतला आणि ऑलरेडी माझ्या बायकोने सर्वांचं तोंड तर गोड केलंच आहे. आता तुम्हा दोघींना मला हेच सांगायचंय, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. म्हणून तो आता दोघींचेही खूप आभार मानतो. तेव्हा आता लगेचच सायली अर्जुनला इशारा करते. मग आता ते दोघेही अगोदर पूर्णाजींचा आशीर्वाद घेतात. तेव्हा पूर्णाजी आता आयुष्यमान भव असा प्रेमानेच अर्जुन सायलीच्या डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद देतात. त्यामुळे ते दोघेही खूपच खुश होतात आणि हसतच एकमेकांकडे पाहत पुन्हा एकदा पूर्णाजींकडे पाहतात. यांच्या दुसऱ्या लग्नानंतर जोडीनेच प्रथम त्या दोघांनीही पूर्णाजींचा आशीर्वाद घेतलेला असतो आणि पूर्णाजींनी अगदी हसत मुखाने तो आशीर्वादसुद्धा दिलेला असतो. त्यामुळे दोघेही खूपच खुश होतात. सायली इशारा करत कल्पनाकडे जायला सांगते. मग आता ते दोघेही कल्पनाजवळ जाऊन उभे राहतात. तेव्हा सायली म्हणते, आई, आजच्या दिवशी आम्हाला तुमचा सुद्धा आशीर्वाद हवाय. तर कल्पनाचा चेहरा मात्र पडलेलाच असतो. ती आता अजिबात खुश नसते, कारण अर्जुन सायलीचा तिला तेवढा रागच आलेला असतो आणि अर्जुन सायली खूपच एक्साईट असतात की पूर्णाजीने जसा आम्हाला दोघांनाही आशीर्वाद दिला ना, तसा कल्पना आईसुद्धा देईल. म्हणून ते दोघेही आता त्यासाठी खूपच एक्साईट असतात. आता ते दोघेही खाली वाकणार तितक्यात कल्पना आता ताडकन तेथून उठते आणि हे सगळं पाहून आता त्या दोघांनाही जबरदस्त धक्काच बसतो. अजूनही आमची मम्मा आमच्यावर चिडून आहे, त्यामुळे अर्जुनला खूपच वाईट वाटतं आणि सायलीला देखील. तर पूर्णाजी, अश्विन आणि प्रताप हे कल्पनाकडे आता पाहू लागतात. तेव्हा सायली आता कल्पनाकडे पाहत तिच्या डोळ्यातून अश्रू येतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन सायली रूममध्ये असतात. सायली कुणाला तरी कॉल करते. तेव्हा अर्जुन आता म्हणतो, दामिनी देशमुख, मी जी चेन तयार करतोय ना, त्यामध्ये अजून एक लिंक ॲड झाली आहे आणि ही चेन आता तुझ्या क्लायंटसाठी गळफास ठरणार आहे. त्यानंतर अर्जुन कोर्टात चाललेला असतो. सायली सुद्धा त्याच्यासोबत असतेच. मग आता प्रिया लगेचच म्हणते, अर्जुनना हे सगळे घाणेरडे आरोप माझ्यावर करतोय. त्याला माहीत आहे ना, जर त्याने मला डिस्ट्रॅक्ट केलं तर कोर्टामध्ये माझी तब्येत नक्कीच बिघडू शकते आणि साक्ष देताना मी गोंधळूसुद्धा शकते आणि म्हणूनच तो हे सगळं काही करतोय. तेव्हा आता कल्पना ही रागातच अर्जुनकडे पाहते. आता अर्जुनला एवढं उचकवलं तरीही अर्जुन एवढा शांत का, प्रियालाच प्रश्न पडतो आणि ती मनात तसं बोलते सुद्धा. आता अर्जुन खूप चिडला तरच कोर्टात याचा अजिबात लक्ष नसेल असा प्रियाचा आता हेतू असतो. तेव्हा सायली प्रियाच्या मनातलं लगेचच ओळखते आणि म्हणते, अर्जुन सुभेदारांचं लक्ष विचलित करणं एवढं सोपं नाही आहे ग प्रिया, कोर्टात भेटू हा. असं म्हणून सायली आता दामिनीबरोबर प्रियाचा सुद्धा प्लॅन उधळून लावते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.